सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक आयोगानं जे एवढ्याच मॉकपोल होणार होतं त्याला स्थगिती दिलेली आहे. मला माहित नाही काय मॉकपोल आहे, काय आहे ते, काय करायचं ते करा, नाही करायचं नका करू. मी पण ते वाचलं काय, पण ते कशासाठी आहे ते पण मला खरोखरच काय कल्पना नाही. ईव्हीएम वर जे आरोप करण्यात आले होते, ईव्हीएम घोटाळा ते चेक करण्यासाठी इथे आले होते का? इतक्या उमेदवाराने ते अर्ज केला होता, त्याचं शुल्क पण भरलं होतं. इथे केलं होते, सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांनी केले होते ना, का इथेच केले होते? उलट याच्यामध्ये जे आहे, मला जर ईव्हीएमचा फायदा मिळाला जर असता तर मी 1.5-2 लाख मतांनी निवडून आलो असतो. 60,000 मतांनी मी नेहमीच निवडून आलेलो आहे. आणि या वेळेला केवळ ह्या जरांगीमुळे जे आहेत, जरांगी असं ईव्हीएम त्याच्यामध्ये असेल तर जरांगी येऊन देत, आणखी कोणी असू देत, ते ईव्हीएम नाही ते बरोबर उलटा सुलटा करून मला 1.5 लाखावर पोहोचवलं असतं ना मताधिक्य. पण ज्या अर्थी ते पोचलं नाही, उलट माझं कमी झालं, त्या अर्थी मी कसं काय सांगू की ईव्हीएमचं काय याच्यामध्ये आहे? ईव्हीएमचा जर फायदा झाला असता तर माझं मतदान कमी नसतं झालं, ते 1 लाखाने वाढायला पाहिजे. नाही तर लोक जे 4,000 मतांनी निवडून आले, 2,000 मताने, ते लोक लाख मतांनी निवडून आले ना. मग या ओबीसीमुळे म्हणा किंवा लाडकी बहीणमुळे. पण मला मग फायदा त्याचा ईव्हीएमचं जर असतं तर मला फायदा का मिळाला नाही, मी का कमी आलो, हा माझा मुद्दा आहे. शिंदे गटाच्या काही आमदारांची सुरक्षा कमी करण्यात आली आहे, त्यामुळे काही आमदार नाराज झाले. काय सांगाल? मला काही कल्पना नाही आहे बाबा काय. आणि तुम्हाला मी मंत्रिमंडळात नाही तर मी कुणाला विचारायला जाऊ काय झालं. आणि उपमुख्यमंत्री आहे शिंदे साहेब, ते चौकशी करतील, बघतील, त्याच्यावर लक्ष देतील.